दादर माहीम मतदारसंघामध्ये अमित राज ठाकरे विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यांच्या प्रचारासाठी मितालीताई ठाकरे त्यांच्या पत्नी उतरलेल्या आहेत। ताई, लोकांपर्यंत जात आहे, घरोघरी जात आहे, तुम्ही प्रचार करताय, आव्हान करताय मतदान करण्यासाठी, लोकांचा रिस्पॉन्स कसा दिसतो? मी सांगू तर खरंच खूप उत्स्फूर्त हे उत्साह आहे दिसतोय आणि लोकांना भेटून आम्ही डोर टू डोर जे करतोय, जे तुम्ही बघितलं पण असेल, आम्ही लोकांचे जे विषय आहेत ते आम्ही खरंच जाणून घेतोय आणि त्यांना ते खूप बरं वाटतंय की आम्ही येतोय त्यांच्याकडे त्यांचे विषय, कारण का ते म्हणतात की त्यांच्याकडे कोण आलंच नव्हतं इतके वर्ष. सो आम्ही त्यांना तेच प्रॉमिस दिलं आहे आमच्याकडून की आम्ही जर निवडून आलो तर आम्ही काय काय करू शकतो त्यांच्यासाठी. अमितचा जाहीरनामा तर ऑलरेडी त्यांच्यापर्यंत पोचला आहे आणि जे जे गोष्टी आम्ही आता करू शकतो ते ऑलरेडी करतोय, ते चालू पण झाले आहेत कामं. मनसेच्या उमेदवारीबद्दल, अमित ठाकरे यांच्या उमेदवारीबद्दल मतदार तुम्हाला काय फीडबॅक देतात की कसा उमेदवार आहे काय? सो ते आता पण आम्ही जिथे फिरत होतो, बिल्डिंग असो या कुठेही असो, तिथे सगळीकडे ते विचारतात की ह्याचं एज्युकेशन काय, हा शिकला आहे का. तर मी त्यांना सांगते की तो पोस्ट ग्रॅज्युएट आहे, काय काय शिकला आहे, काय काय त्याचं आधीची कामं सांगते, जे मोर्चा घेतलेले ते सगळे कंप्लीट झाले आहेत, जे जे त्यांनी कामं घेतलेली, जे फ्रॉम बिगिनिंग टू ते लेडीबगचं ते झाडांचं जे शिवाजी पार्कला झालेलं, ते पण डिझीजवरून त्यांनी कसं ते सॉल्व्ह केलं, ते त्याचं खूप आधीची होती विषय. त्याच्यानंतर जे जे त्यांनी मोर्चा घेतले आहेत किंवा विषय घेतले आहेत आशा वर्कर्ससाठी किंवा कोविडमध्ये जे कामं केली आहेत ती सगळी आम्ही सांगतो त्यांना. आणि मग ते त्यांना काय कायांना माहिती असतात ऑलरेडी आणि काय कायांना ते आम्ही सांगून त्यांना अवेअर करतो आहे की तुम्ही अवेअर राहा की तुम्ही ज्यांना वोट करताय तो कॅन्डिडेट काय केलं आहे, नक्की त्यांनी काय शिकलं आहे, तसं सगळं. खरं तर ताई एक पॉलिटिकल प्रश्न आहे साधा, म्हणजे खरं तर आचारसंहिता आहे, आचारसंहितेमध्ये कित्येक ठिकाणी जे आपलं सिम्बॉल असतं ते झाकण्यात येत आहे. मनसेचे काही कार्यकर्ते तक्रार करत होते की आचारसंहितेमध्ये सुद्धा जे लोगो आहेत आणि सिटिंग आमदाराचे नावं आहेत, चेहरे आहेत, ते झाकण्यात येत नाही आहेत. हां, सो आता मला कोणीतरी सांगितलं की त्यांची नावं झाकली नव्हती जिथे जिथे आम्ही गेलो, पण आता ते आय थिंक त्यांनी कंप्लेंट टाकली आहे. सो आता बघू ते करतील. खरं तर या होत्या मितालीताई ठाकरे आणि लोकांकडून चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे आणि 20 तारखेला ते मनसेला मतदान करतील असा त्यांना विश्वास आहे. कॅमेरा पर्सन विनायकसोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.